सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या या चौक चर्चा कार्यक्रमात मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो। निवडणुकीमध्ये जे उमेदवार आता उभे आहेत तर त्यांना घेऊन नेमकं आपलं काय म्हणणं आहे? दोन मेंबर व्यवस्थित वाटतात। मतदाराला ब्रँडिंग हवंच असतं का? नाही, मतदारांना असं ब्रँडिंग जनतेची सेवा करता त्यांनी काम केल्यास ती करावी। बस स्टँडचा प्रश्न असेल, निमाणी बस स्टँडचा प्रश्न असेल, रस्त्यांची दुरुस्ती असेल, त्याबद्दल नेमकं आपलं काय म्हणणं? म्हणावे तसे खरं म्हणजे प्रश्न मार्गी लागलेले नाही आहेत। गुन्हेगारीला घेऊन नाशिकचं नाव शोकांतिका आहे हे वर येतं। राजकारणी आणि पोलीस ही खरं म्हणजे दोघांची सांगड घालून त्यांच्या वार्ड असेल, प्रभाग असेल, आणि ही हिंसा ठरवलेली हिंसा आहे, ठरवून केलेली हिंसा असते। काही ठिकाणी न्यूशन्स क्रिएट करून करतात, पण चालू आहे। नमस्कार, जागर जनस्थानच्या या चौक चर्चा कार्यक्रमात मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो। विधानसभा मतदारसंघाचा आता विधानसभा मतदानाचा आता बिगुल वाजलेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीने उमेदवार आपला प्रचार करत आहे। मात्र येत्या 20 तारखेला मतदार आपलं म्हणणं पेटीमध्ये टाकणार आहे। मात्र त्याआधी सगळेच जे आपले उमेदवार आहेत ते मतदारांपर्यंत पोहोचणारे वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला मत द्या, आम्ही बरेचसे आश्वासनं देणार आहे आणि त्या पद्धतीने ते मतदारांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र याआधी मागच्या पंचवार्षिकमध्ये जे विद्यमान आमदार निवडून आले त्यांनी समाधानकारक कामं केलेली आहेत का, तेच आपण जाणून घेणार आहे। कारण येत्या 20 तारखेपर्यंत आपल्या मतदाराचं मत बदलवण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षाकडून होणार आहे। मात्र आज आपला मतदार मागच्या पंचवार्षिकच्या कामांना बघून नेमकं त्याचं म्हणणं काय ते आपण जाणून घेणार आहोत। आपण आत्ता इथे नाशिक रोडला, जेल रोडला दुर्गामाता मंदिर आहे तिथे आपण आलेलो आहोत। इथे काही ज्येष्ठ नागरिक आहे, त्याच पद्धतीने ढगे सर आहे, ते गेल्या माजी नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अनेक सामाजिक कामं त्यांनी केलेली आहे, सामाजिक क्रीडा असेल ह्याच्यात ते नेहमीच कार्यरत असतात। तर इथे काही ज्येष्ठ नागरिक मंडळी आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर, एकंदरीत या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आता उभे आहे तर त्यांना घेऊन नेमकं आपलं काय म्हणणं आहे, काय त्यांच्या पद्धतीने तुमचं मत आहे? म्हणजे त्यांच्यासाठी शब्द नाही असं तुमचं म्हणणं आहे? असं म्हणायला काय हरकत नाही, परंतु आता हे दोन मेंबर व्यवस्थित वाटतात। नाही, पण निवडून तर एकच येणार ना। दोन मेंबर व्यवस्थित वाटतं म्हणजे कोण? काय त्यांचं आपलं तुमचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याकडून? त्यांनी जे आपल्या याच्यातला विभागातला विकास करावा वगैरे असं विकास करावा देतात त्याप्रमाणे विकास वगैरे करायला पाहिजे, एवढं अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, बाकी काय। बरोबर। सध्या इलेक्शनला घेऊन किंवा विधानसभा मतदार असेल तर नेमकं ब्रँडिंग खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं असं आपल्याला वाटतं। हो, बरोबर। पण मग त्याला ते ब्रँडिंग खरंच असतं की त्याच्या पलीकडे सुद्धा वेगळ्या पद्धतीने ब्रँडिंग करता येतं, किंवा मतदाराला ब्रँडिंग हवंच असतं का? नाही, मतदारांना असं ब्रँडिंग हवं। मतदाराला नेमकं काय अपेक्षित असतं? मतदारांना अपेक्षित आहे का चांगला कार्यकर्ता निवडून यावा आणि जनतेची सेवा करता त्यांनी काम केल्यास ती करावी। आता जनतेला जे हवं असतं ते त्यांनी मिळून द्यावा, स्वतःची तिजोरी भरू नये। बरोबर। येत्या आत्ता मागच्याच काही काळामध्ये बऱ्याच योजनांचा अक्षरशः सरकारने धडाका लावला होता महाविकास आघाडीतर्फे। मात्र त्याच्यामधून नेमकं खरंच मतदाराला ते अपेक्षित होतं का? जसं आपण समजूया की लाडकी बहीण योजना होती, तर लाडकी बहीण योजनेचं खरंच त्या पद्धतीने सकारात्मक काम झालेलं आहे की त्याचा बोजा सरकारवर वाढला असं आपल्याला वाटतं? आता लाडकी बहीण योजना त्यांनी त्यांच्या विचारातून काढली का त्यांच्या मताच्या याच्यातून काढली काही सांगता येणार नाही, पण त्याचा फायदा सर्वसामान्य महिलांना झालेला आहे। आज फायदा झाला आहे, फायदा झाला आहे। बरोबर। आपण आपलं स्थानिक मुद्दा घेऊया की इथले नाशिक रोडचे नेमके काय प्रश्न आहे? नाशिक रोडच्या इथे जे आमदार होते त्यांनी नेमके ते प्रश्नांना खरंच मार्गी लावलेलं आहे का? इथे नाशिक रोड बस स्टँडचा प्रश्न असेल, निमाणी बस स्टँडचा प्रश्न असेल, रस्त्यांची दुरुस्ती असेल, त्याबद्दल नेमकं आपलं काय म्हणणं आहे? म्हणावे तसे खरं म्हणजे प्रश्न मार्गी लागलेले नाही आहेत। आणि त्यातल्या त्यात विचार जर केला तर ज्येष्ठ नागरिक त्यातल्या त्यात विचार काय करतो की ज्येष्ठांचे प्रश्न जे आहेत ते जर समजा कुठल्याही आमदारानं सोडवत असेल तर ते प्रश्न मार्गी लागत असतील तर ते खरे आमचे उत्तर आहेत। हे तर अदरवाईज त्यांनी कुठले काय समजा कुठल्या सुधारणा केल्या नाही केल्यात त्याच्यानं ज्येष्ठांना फारसा फरक काही पडत नाही।
ज्येष्ठांना फरक पडतो तो त्यांच्या सुधारणा स्वतःच्या झाल्या तरच फरक पडतो. गुन्हेगारीबद्दल पण बराचसा सूर आहे की एकंदरीत गुन्हेगारी खूप वेगळ्या पद्धतीने बळावलेली आहे नाशिकमध्ये. वेगवेगळ्या पद्धतीचे असेल, मग ते ड्रग्सच्या संदर्भात असेल, चेन स्नॅचिंग असेल, असे खूप वेगवेगळे गुन्हे नाशिकमध्ये वाढलेले आहे. याला खरंच पक्षाचं खरंच पाठबळ मिळतं की वेगळ्या पद्धतीने ही गुन्हेगारी बळावली जाते किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीचं एक वेगळा बॅकअप सरकारकडूनच मिळतं? आपण ते जाणून घेऊया. शैलीजी, मला जाणून घ्यायचं की एकंदरीत सरकार असल्यानंतर किंवा इथे जे विद्यमान आमदार आहे त्यांचं खरं तर आपल्या प्रभागाकडे लक्ष पाहिजे. मात्र गुन्हेगारीला घेऊन नाशिकचं नाव खरंच आता शोकांतिका आहे हे वर येतं. चेन स्नॅचिंग असेल, ड्रग्ज असेल आणि वेगवेगळे अजून गुन्हे असतील, कोयता असेल, जेल रोडमध्ये अक्षरशः रोडवरती जो काही हिंसाचार झाला होता, तर हे सगळं नेमकं याच्या मागची कारणं काय असं आपल्याला वाटतं? माझं प्रामाणिक मत असं आहे की राजकारणी आणि पोलीस ही खरं म्हणजे दोघांची सांगड घालून त्यांच्या वार्ड असेल, प्रभाग असेल, मतदारसंघ असेल, आमदारकीचे असेल, खासदारकीचे असतील, या दोघांची सांगड घालूनच तिथे शांतता राबवणे, कायदा सुव्यवस्था राबवणे अपेक्षित असतं. परंतु लोकप्रतिनिधी जेव्हा गुंड आणि गुंड मावाली लोकांचे फॉलोअर बनतात ना, तर त्यावेळेस त्या ठिकाणची परिस्थिती नक्कीच हाताबाहेर जाते. आणि मग तिथं आता जे नाशिकमध्ये जे काही आपण ड्रग्स असेल, MD ड्रग्स असतील, तुमचा कोयता गँग असेल, कुठेतरी गाड्या जाळल्या जातात, पेट्रोलच्या काचा फोडल्या जातात, रात्री आणि ही हिंसा ठरवलेली हिंसा आहे, ठरवून केलेली हिंसा असते तशीच आहे. आणि आता तर तुम्ही बघा, तुम्ही जर थोडासा याचा आलेख घेतला एवढा 1-2-3 महिन्याचा, तर बरेचसे आरोपी आता सेंट्रल जेलच्या बाहेर आलेले. भले ते कुठल्या तरी जामिनावर आले, कुठल्या तरी कारणाने बाहेर काढण्यात आलं, पण ते काढले गेले. आणि त्याच्यामध्ये बराच म्हणजे मी म्हणत नाही की अमुक एक पक्ष त्याच्यामध्ये गुंपला गेला आहे, परंतु बऱ्याच पक्षाला त्याची लागण आहे की त्यांना त्या लोकांशिवाय होत नाही. त्याच्यामुळे बरेचसे गुंडमावाली लोक या कार्यकर्ते म्हणून नेत्यांची बरंच प्रचार यंत्रणा सांभाळतात, काही ठिकाणी दहशतीने सांभाळतात, काही ठिकाणी न्यूशन्स क्रिएट करून करतात, पण चालू आहे. हा तर झाला गुन्हेगारीचा संबंधित प्रश्न. पण आता रोजगार असेल, तरुणांसाठी नेमके विद्यमान जे आपले आमदार होते त्यांनी नेमके कुठले प्रश्न मार्गी लावले, त्याच्यावर एकंदरीत आपलं काय विश्लेषण? माझं म्हणणं असं आहे की या मतदारसंघात मी असं म्हणत नाही की त्याच्यामध्ये MIDC वगैरे काय आहे या नाशिक पूर्वमध्ये, परंतु MIDC हा विषय जर सिडको सातपूर किंवा सिन्नर इकडे सोडला आपण घोटी वगैरे, तर इकडं तसं नाही आहे. परंतु रोजगाराला अनेक संधी उपलब्ध करू शकतात. वाव आहे, वाव तो पण नाही, तो वाव निर्माण केला गेला नाही. तो म्हणजे खऱ्या अर्थाने आमदारांनी तो शासन दरबारी भांडून झगडून करायला हवा होता. 19-20 2 वर्ष ठीक आहे, निवडणुकीनंतर जे करोनामुळे गेले, सगळ्यांचेच गेले, ते तुमचे एकट्याचे तर नाही गेले, ते पुन्हा महाराष्ट्राचे गेले, पुन्हा भारताचे गेले. त्याच्यामुळे तो एक कारण नाही 2 वर्षाचं. परंतु बाकीच्या काळामध्ये ज्या आता तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे जसा पंचवटीचा हे असेल, निमाणी नाशिक रोडचं बसस्टँड असेल, इकडचा उड्डाण पूल असेल नांदूरकडचा, बिटको ते द्वारकाचा उड्डाण पूल असेल, नाट्यगृह लागतात, ते नाट्यगृहसुद्धा सगळं म्हणजे ज्या आहे त्या परिस्थितीत अतिशय बिकट आहे. या प्रेतसमोरचा तर नाशिक रोडच्या जेल रोडचा रस्ता तर वर्षभर इतका खराब होता की कितीतरी लोकांचे मृत्यू झाले, ॲक्सिडेंट झाले, कोणाचे हातपाय फ्रॅक्चर झाले. बरं, त्यावर दखल घेतली गेली काय गेले, आंदोलन करायला लागले. शेवटी आंदोलन केल्यानंतर मग त्यांना कुठेतरी ती जाग आली. म्हणजे जर लोकप्रतिनिधी असताना आंदोलन करावं लागत असेल तर मग लोकप्रतिनिधीची गरज काय गरज आहे? जर आंदोलनं जनताला करायची आहे, आंदोलन करून मग अधिकारी त्याचा प्रश्न सोडवणार असेल तर मग लोकप्रतिनिधी गरजच नाही त्याची. महिलांसाठी पण एकंदरीत विद्यमान आमदारांचं काम हे सकारात्मक झालं का, समाधानकारक झालं की आपल्याला काय वाटतं? महिलांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर बघा, प्रत्येकजण सत्ताधारी आपली मतपेटी कशी पक्की करता येईल याच्यात प्रयत्नात असतो. आता ही लाडकी बहिणा वगैरे हा जो विषय काय आणला यांनी, ते सेम टाईम तुम्ही हे बघितलं आहे का, त्या पिरियडमध्ये गव्हर्नमेंटच्या बऱ्याच कामगारांचे, नोकरदारांचे पगार 2-2, 3-3 महिने थकवले गेले. का थकवले गेले? कारण तो पैसा इकडे वर्ग करण्यात आला. गव्हर्नमेंटचे जे मक्तेदार आहे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे लोकांनी महाराष्ट्र शासनाचे कामं करतायत, त्यांचे 4-4, 6-6 महिन्याचे बिलं थांबवून टाकलेले, कारण पेमेंट नाही द्यायला. आणि यांनी आता तो रिझर्व्ह बँकेकडे कर्ज मागितलं आहे सरकारने. म्हणजे आता यदा कदाचित जर हे सरकार आलं नाही तर जे सरकार येईल त्या सरकारला यांचं कर्ज फेडण्याची नाकी नव्हे, आधी कर्ज फेडावं लागेल, मग पुढे काम करावं लागेल. म्हणजे अतिशय बेकार परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि तुम्ही बघा ना, आता लाईट बिलाचे भाव वाढवून टाकले, लाईट मीटरचे तो आधी भार वाढवून टाकला. घरचे जे आपलं धान्य, ऐन दिवाळीत खाद्यतेलाचे भाव वाढले, डाळी साळी वाढल्या.
म्हणजे तिकडं पेट्रोल वाढतं, गॅस वाढतोय, म्हणजे तुम्ही इकडं 1500 रुपये द्यायचे आणि तिकडं बोकांडी 5-6 हजाराचा हे कर्ज मारून द्यायचं. म्हणजे एका हाताने घ्यायचं, एका हाताने काढून घ्यायचं, एका हाताने द्यायचं, हा जो काही प्रकार चालला आहे ही धूळफेक वाटते आम्हाला. आणि याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो, हा जो काही लाडली बहिणाचा वर्ग आहे तो 80% वर्ग खरं म्हणजे तो झोपडपट्टी किंवा दारिद्र्य रेषेखालचाच वर्ग होता. तो 80% वर्ग आहे आणि त्या वर्गाला त्याचा लाभ मिळाला. आणि आमचं राजकीय गणित आम्हाला असं सांगतं की तो जो वर्ग ज्याला लाभ मिळाला आहे तो वर्ग हा त्याला वर्षानुवर्ष काही राजकारणी त्याला सवय लावल्या आहे. त्यांना पैसे मिळाल्याशिवाय ते मतदानच करत नाही. ते त्यामुळे तुम्ही लाडली बहिणीला 1500 द्या का 3000 द्या, तुमचा त्याला उपयोग काय होणार नाही, त्याला फरक पडणार नाही. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की एकंदरीत दिवाळी असेल किंवा सरकारने ज्या पद्धतीने रेट्स वाढवलेले आहेत, तेलाचे असतील, बेसनाचे असतील, वेगवेगळ्या पद्धतीने जो आर्थिक भार सामान्य नागरिकांवर पडतो त्याचा नेमका काय परिणाम आपल्या घरात होतो किंवा आपल्या आर्थिक गणितात त्याचा काय फरक पडतो? साहेब, आता तुम्ही म्हणता ते महागाईच्या दृष्टीने म्हणतात तुम्ही, तर आता महागाई एवढी वाढलेली की आता सामान्य लोकांना दिवाळी कशी गेली त्यांनाच माहिती आहे. आज महागाई, तेलाचे रेट वाढले, तुमच्या अन्नधान्याचे, कडधान्याचे सगळे रेट वाढले गेलेले. आज कपडे वगैरे, आज महागाईमुळे लोकांना म्हणजे दिवाळी म्हणजे साजरी करणंसुद्धा हे झालं. तर त्यांनी आता दिवाळी सण आहे म्हणून लोकांनी त्यांच्या याच्यात म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे किंवा त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे साजरी करण्यात आलेली. बाकी लोकांना म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे मार्केटमध्ये म्हणतात दिवाळी आहे, पण व्यापाऱ्यांना जर विचारलं तर व्यापारी म्हणतात की दिवाळी काहीच जोर आहे त्याच्यात नव्हते म्हणे. म्हणजे महागाईमुळं दिवाळीचं हे झालेलं परिणाम झालेला आहे म्हणजे सामान्य लोकांवर. आता गव्हर्नमेंटने जी तुम्ही म्हणता येते लाडली बहीण योजना वगैरे ही स्कीम काढलेली, ही आता मध्य प्रदेशमध्ये होती स्टार्टला चालू आणि मध्य प्रदेशचं पाहून आपल्याकडे चालू केलेली आहे. पण आता जे सध्याचं राजकारण जर पाहिलं तर हे सरकार म्हणजे कायम राहील की नाही, ही स्कीम कायम राहील की नाही हा प्रश्नच पडतो. म्हणजे हे निवडून आले तरच ही स्कीम चालू राहील किंवा दुसरं सरकार आलं तर मग शक्य नाही, कारण सरकारवर कर्जच तेवढं करून ठेवलेलं आहे सरकारने. बरोबर आहे. मला सगळ्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे. तो प्रश्न असा आहे की एकंदरीत मागच्या 5-1 वर्षामध्ये जो आपल्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये जे काही 2 मोठे स्फोट झाले, जे काही दोन्ही पक्षांचे गट तयार झाले आणि हे गट तयार झाल्यानंतर मुळात आपण एक मतदार म्हणून आपण विभागले गेलो. मुळात आपल्या मतांनाच किंमत राहिली नाही असं कुठेतरी वाटायला लागलं. निष्ठा, पक्ष या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत मतदाराने विचार केला पाहिजे. तर ह्या सगळ्या भूमिकेवर जिथे पक्षांचे गट तयार झाले त्याच्यात मुळात मतदाराची विभागणी होते. ह्याला घेऊन नेमकं आपलं काय म्हणणं आहे असं मला एक थोडक्यात सांगा की जे काही पक्षांचे गट तयार झाले त्याबद्दल आणि आजच्या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं? पक्षांचे जे काही 2 गट तयार झालेले आहे, तो राजकीय जो स्फोट झालेला आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं? माझं प्रामाणिक मत असं आहे यामध्ये की स्वतःच्या सोयीसाठी राजकारणासाठी जे काही पक्ष तोडले गाडले गेले आणि आपण आपली सत्ता भोगून मोकळे झाले, त्याला तत्वाला, निष्ठेला आणि ज्या बेसवर तो पक्ष तयार झाला त्याला सगळ्यांना तिलांजली दिली गेली. त्याचा परिणाम त्यांनी हा पण घेतला नाही की आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिलं आहे तो मतदारसुद्धा विखुरला गेला आहे. या गोष्टीमुळे तो दुखावला गेला आहे. तो याचा फटका माझा लोकसभेत तर बसला. मराठा मोर्चा किंवा OBC मोर्चा हा विषय होता, पण जास्ती या फटका खरा हा बसला आहे त्यांना. जे 23 खासदाराचे 9 खासदारावर भाजप येऊन बसली ना, त्याला कारण हे की तुम्ही जी फोडतोडीचं राजकारण केलं ते लोकांना डायजेशन झालेलं आणि लोकांना कळतंय ते कळतंय. आणि सर्वात मोठी हाईट काय याच्यामध्ये की सुप्रीम कोर्टाकडून फार अपेक्षा होत्या हो लोकांना. जेव्हा चंद्रचूडसारखं नाव समोर आलं जजचं तर लोकांना फार आशा होत्या. अहो आता यांच्यावर 2.5 वर्ष झाले, पात्रता अपात्रता, पक्ष खोटा कोणता खरा कोणता याच्यावर केसेस चालू आहे, सुनावण्या चालू आहे आणि दुसरी निवडणूक लागली. ते उमेदवार आता निवडून येतील, पडतील, निर्णय कधी घेणार? म्हणजे कोर्टसुद्धा असं वाटतं यांच्या ताब्यात गेलं का काय, कोर्ट यांच्या बाजूने झुकलं का काय. हा अतिशय वाईट गोष्ट आहे या म्हणजे संविधानासाठी, म्हणजे काय म्हणतात त्याला मरणासन्न गोष्ट आहे की तुमचा सर्वात मोठा सुप्रीम कोर्ट जो या देशाचं नाक आहे, ज्याला मंदिराचा कळस मानला जातो, तो कळसच तुमच्याकडे हासळला गेलेला आहे. तुम्ही निकालच दिले नाही. मुळात अपेक्षा नेमकं कोणाकडून ठेवायची असा प्रश्न पडतो. कोण आहे आता? जर सुप्रीम कोर्टच संपलं कोणाला करणार आहे आपण? राष्ट्रपती तर असाही राष्ट्रपती आपला सयाजीराव आहे, इकडे राष्ट्रपती पंतप्रधान नेमतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडूनच अपेक्षा होत्या सगळ्या, त्याच बोल गेल्या ना. काहीच नाही ना, कोणाचं चिन्ह काढलं नाही, कोणाचा पक्ष खरा का खोटा ठरवला गेला नाही, कोण आमदार पात्र आहे अपात्र ठरवला गेला नाही. ते सगळे उभे इलेक्शनला सामोरं जात आहे.
बरोबर. याला धरून माझा पुढचा आणि शेवटचा असा प्रश्न आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला नेमकं उमेदवाराकडून जे उमेदवार उभे आहे, जे छाती ठोकपणे सांगताय की आमच्या पक्षाने इतकं काम केलेलं आहे, आमच्या पक्षाने इतके कमिटमेंट्स केलेले आहे, नेमकं त्यांच्याकडून एक साधा मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे? एका वाक्यात मला उत्तर हवं आहे. लोकांना जे अपेक्षा आहे त्या हे पुरे करू शकत नाही पूर्ण. कारण कसं आहे, महागाई तर इतकी भयंकर वाढली आहे, त्याला काही इलाज नाही. महागाईवर तोडगा काढणं गरजेचं आहे. बेरोजगारी, लोकांना नोकऱ्या नाही, रेशन रेशनचं लोकांना नोकऱ्या नाही, महागाई फार वाढलेली आहे. म्हणजे महागाई आणि भ्रष्टाचार आणि जे बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न आहे. हे प्रश्न पहिले सुटायला पाहिजेत, तर सध्या ते काही सुटत नाही. आणि मुळात हे बऱ्याच दिवसापासून गेल्या अनेक वर्षांपासून हेच प्रश्न आहे. बरोबर. एक महत्त्वाचं सांगतो, बऱ्याचशा डिपार्टमेंटला जे पेन्शन मिळत नाही आहे, म्हणजे EPS 95 ही जी स्कीम गव्हर्नमेंटने काढलेली आहे, त्यासाठी बरेचसे आंदोलनं पण चालू आहे. बरोबर. EPS 95 स्कीममध्ये बरेचसे आंदोलन चाललेले आहेत. बऱ्याच वर्षापासून लोक आंदोलन करत आहेत आणि त्या EPS 95च्या अंडर जे काय पेन्शन मिळतं ते एवढं भिकारचोट मिळतं आहे की ते आम्हाला पेन्शन मिळतं हे लोकांना सांगण्यासाठी आम्हाला लाज वाटतं. खरं म्हणजे लाजीवराणं पेन्शन येते. त्यासाठी जे आम्ही डिमांड केली त्यांच्याकडे की आम्हाला कमीत कमी रोजचं जीवन जगण्यासाठी तुम्ही आम्हाला कमीत कमी एवढं तरी पेन्शन द्या. असं करत आम्ही 7,500 रुपयाची त्यांच्याकडे डिमांड केलेली आहे. ती 7,500ची डिमांडसुद्धा ते गेले कित्येक वर्षाला गव्हर्नमेंट पूर्ण करत नाही आहे. जोही कुठलं येत आहे ते फक्त आम्हाला प्रॉमिस देतात आणि त्याच्यानंतर विसरून जातात ते. आम्हाला त्याच्यानंतर एक गोष्ट सांगायची महत्त्वाची की जे तुम्ही आता थोड्यापूर्वी म्हटलेत की गट वगैरे हे ते, तर जेव्हा आम्ही एखाद्या उमेदवाराला निवडून देतो तेव्हा तो उमेदवार चांगला आहे, चांगल्या पक्षातला आहे म्हणून आम्ही त्याला निवडून देतो. परंतु गंमत अशी होते की एकदा त्यांना ते निवडून गेले की ते त्यांच्या सोयीचं राजकारण करतात आणि ह्या पक्षातून निघातात त्या पक्षामध्ये, त्या पक्षातून निघातं ह्या पक्षामध्ये जायचं आणि त्यानंतर त्यांची सत्ता मिळवण्यासाठी धडपड चालते. आम्हाला एक सांगायचं सर्वसामान्य मतदार म्हणून की त्याला आम्ही जेव्हा विश्वास ठेवून त्याला आम्ही निवडून देतो तेव्हा त्यानेसुद्धा जनतेवर विश्वास ठेवावा. ज्या मतदारांच्या निवडून देताना माणूस आणि पक्ष दोघांकडे बघितलं जातं. बरोबर. माणूस आणि पक्ष दोघांकडे बघतो, तर त्यानेसुद्धा मतदाराकडे बघायला पाहिजे. जेव्हा तो पक्षांतर करतो एखादा गट निर्णय घेताना त्याने आपला जो मतदारसंघ आहे त्या लोकांना त्याने विश्वासामध्ये घेतलं पाहिजे. त्यांचे विचार त्याने त्यांच्या मनामध्ये घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे. पण तसं होत नाही. ते एकदा निवडून गेले, मतदार गेले उडत तिकडे. बरोबर. एक विचार व्हायला पाहिजे. सर, येणाऱ्या काळातला आपलं नेमकं उमेदवार कसा हवा, काय त्यांनी नेमक्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं? उमेदवार तर आता सर्वांनी सांगितलंच आहे की साधारणतः प्रत्येकाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहे, आता पेन्शनचं आहे किंवा याचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिक. आज कायदा तयार झालेला आहे ज्येष्ठ नागरिकाचा, पण कोणतंच सरकार तो ज्येष्ठ नागरिकाचा कायदा इम्प्लिमेंट करत नाही. सगळ्यात जर मोठी समस्या असेल तर आता एक वेगळं पद्धती झालं आहे की ज्येष्ठांना कुठल्या तरी प्रकारे टार्गेट केलं जातं. रस्त्यावरचं जे रोड रोमिओ असतात यांच्याने आमच्या संघातले जवळजवळ 10-12 लोक आतापर्यंत मेलेत रोडवर ठोस लागून. आता परवा याच वार्डावरला एक माणूस मेला आहे ठोस लागून, पण त्याच्यावर कार्यवाही काहीच होत नाही. म्हणजे कुठेतरी सरकारचं धोरण किंवा पोलीस खात्याचं धोरण कुठेतरी एकमेकाशी जुळून घेतलेलं आहे. हा त्याला सांभाळतो, तो याला सांभाळतो. राजकीय लोकांना पोलीस सांभाळतात, पोलिसांना राजकीय लोक सांभाळतात. सर्वसामान्य लोकांनाच फक्त पोलिसाची भीती आहे, गुंडांनाही नाही, राजकारणी लोकांना नाही. बरोबर. भीती राहिलेली नाही आहे. फक्त सर्वसामान्य जे लोक आहेत मध्यमवर्गीय ते फक्त पोलिसाला घाबरतात. बरोबर आहे. सर, आगामी निवडणुकांमध्ये नेमका उमेदवार कसा अपेक्षित आहे? आपण जे मागच्या 5 वर्षात आपल्या बाकी इतर राजकारणी लोकांचं जे काम पाहिलेलं आहे त्याच्यातनं आता आपल्या अपेक्षा वेगळ्या झालेल्या आहे. आपली मतं बदललेली आहे, कारण पक्षच बदलले, त्याच्यातले गट तयार झाले. आपल्याला नेमकं उमेदवार कसा हवा आहे, त्यांनी तुमच्यासाठी, आपल्या मतदारांसाठी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? त्यांनी मतदारांसाठी चांगलं काम करावं आणि जे हे असतं ना भ्रष्टाचार तो कमी करावा आणि मतदारांकडे लक्ष द्यावं. मतदारांकडे लक्ष द्यावं, पक्षाकडे जे आहे विभागणी त्याच्याकडे मत देण्यापेक्षा. सर, काय एकंदरीत आपलं म्हणणे, उमेदवार कसा हवा आहे एक शेवटचं 2 वाक्यात? प्रॉब्लेम उमेदवाराचा असा आहे, आता मी सांगितलं तुम्हाला की निवडणुका गेल्या 10-15 वर्षापासून अतिशय महाग झाल्या. म्हणजे महाग झालाय. अच्छा. उमेदवार म्हणजे निवडणुकीमधली पण महागाई वाढली असं म्हणायला हरकत. कसं होतं की आता उमेदवाराचं चारित्र्य
उमेदवाराची दूरदृष्टी, उमेदवाराचं मेरिट, त्यांनी दिलेले जनतेसाठी जे वर्ष आहे त्याचे आयुष्याचे, ते न बघता त्याचं मेरिट वेगळ्याच तऱ्हेने बघितलं जातं. त्याच्यामुळे मला वाटतं की सर्वसामान्य माणूस हा आमदार खासदार होईल असं मला तरी वाटत नाही. ते फक्त अण्णा हजारेचं स्वप्न राहून जाईल की तो सामान्य माणूस आमदार खासदार झाला. मला वाटत नाही तसं. सध्या म्हणजे फार म्हणजे जी आपल्याला अपेक्षा असते की एक सामान्य घरातला माणूस आपले प्रश्न हे पोहोचवू शकतो तिथपर्यंत, पण मुळात सामान्य माणूसच आता तिथपर्यंत पोहोचत नाही आहे. नाही की नाही, कठीण समस्या आहे. त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक पक्ष, एका पक्षाला दोष देणार नाही मी, प्रत्येक पक्ष जर बलाढ्य धनवान माणूसच शोधणारा असेल तर दुसरे पक्ष तेच करतात. म्हणतात लोहे को लोहा काटताय. तर त्याच्यामुळे मग सर्वसामान्य जो काही उमेदवार असेल तो पब्लिकमधून काम करतो, लोकांना हवा आहे, परंतु तो ह्या एका बाजूने जेव्हा तो आर्थिक कमजोर असतो तेव्हा मला नाही वाटत की असं सगळ्या पक्षांना माझं सांगणं आहे की त्या पक्षाने त्यांच्या मतदारसंघातले असे काही लोक आहे त्यांना स्वतः पक्षाने पैसे पुरवून त्यांना द्यावेत. त्यांना तुम्ही एबी फॉर्म देता तर एबी फॉर्मवर पैसे पण द्यावे त्यांना, की हे पैसे घे बाबा तू लढ. अच्छा, हां, असं व्हायला हवं. धन्यवाद सर. एकंदरीत बोला. हे दरवर्षी यांचे प्रॉपर्टी जे असतात ते डिक्लेरेशन होतं. डिक्लेरेशन करतात. आता मागच्या वर्षी त्याचे 2 रुपये असेल, आज त्याचे 50 रुपये झाले असेल, तर 48 रुपये कसे वाढतात याचं जर थोडंसं फॉलोअप घेतला यांनी तर तो म्हणजे सोनं काय पितळ काय तिथेच उघड होऊन जाईल. पण सरकार त्याच्या फक्त नोंदी करतं, त्याची चौकशी, त्यावर ॲक्शन घेतली जाते. ॲक्शन घेतली जाते. आता मी म्हणतो ना की ज्याची 5 कोटीची आहे तो आता जर 500 कोटीवर आलेला आहे, तर ही जी त्याची वाढलेली इस्टेट आहे ही कशी वाढली याची ते इन्क्वायरी पहिले लावली पाहिजे. आता हे जे 3-4 पिढ्यांपासून आमदार चालू राहिलेले प्रत्येकाला यांच्या डिक्लेरेशन मागचं 50 असेल तर आता 500 आहे. मग ही जी तफावत हिचं जरी सरकारने, कुठल्याही सरकारने जर याची चौकशी केली तर ते किती भ्रष्टाचारी आहे तिथंच सिद्ध होऊन जातं. किंवा यांच्या शेत्यांमध्ये लाखो रुपये कमवतात हे, आणि दुसरीकडे शेतकरी जो शेती करतोय तो ज्याला जो गरजवंत शेतकरी आहे, नाही, जो शेती करतोय तो आत्महत्या करतोय, त्याला परवडत नाही. मी स्वतः शेतकरी आहे, मला माहिती आहे शेतीमध्ये किती परवडतं किती नाही. पण पुढाऱ्यांच्या जर शेत्या पाहिल्या तर 2-2, 3-3 कोटीचे यांना वांगे होतात, की जे वांगे यंदा लोकांना दुष्काळ पावसामुळे आले नाहीत, त्यांचे जर हिशोब घेतला तर 1.5 कोटीचे त्यांना वांगे झाले असे ते त्याचे रेकॉर्डला देतात. मग हे सरकार सर्वसामान्य माणसाला कळतं आहे, हे सरकारला कळत नाही का? पण हे जे आहे ना हे मिलेभाई सगळे सारखे आहेत, यांच्यामध्ये काही फरक नाही. जर सरकारचे ते सरकार यायला पाहिजे की ज्यांनी बरोबर जो माणूस भ्रष्ट आहे त्याला तिथेच त्यांनी जागेवर त्याला नीट केलं पाहिजे. बरोबर आहे. एकंदरीत 5 कोटी रुपये सापडतात, याच पिरियडमध्ये सापडतात. कुठून आले पैसे त्याचं कोणीच मालक नसतं, आणि ते कुठे गेल्याच्या नंतर तपासही लागत नाही, कधी कोणी सांगत नाही नंतर. की पेपरमध्ये हे जे कोटीचे कोटी उठाणे जे आपण वाचतो रोज उठून, ज्या कोटीच्या फिगर आपण वाचतो त्या कोटीच्या फिगर वाचल्यानंतर असं वाटतं की सर्वसामान्य जो मनुष्य आहे तो निवडणुकीला कधीच उभा राहू शकणार नाही. आणि सर्वसामान्य प्रश्न जे मांडायला पाहिजे तो सर्वसामान्य मनुष्यच मांडतो. फक्त हे कोटीचे कोटी उठाण्यावाले जे मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत त्या प्रश्नांची काही किंमतच राहत नाही असं आपण म्हणतो. नथिंग, बिलकुल कुठल्या प्रकारे सुद्धा याच्यातला काही भाग कट करतात आणि काही ठराविक भागला फोकस करतात. तुमचं चॅनल करतं का माहीत नाही, पण बरेच चॅनल असं करतात की जे काही वाक्य असतात ना मुलाखतीमधले त्यातलं काही फोकस करतात आणि काही कट करून टाकतात. म्हणजे तो पक्षसुद्धा, आता पक्षाचे सुद्धा वार्ताहर आहेत, ते कोणी सांगू शकतं. बरोबर आहे. अत्यंत नाही, मुद्दा आला लक्षात. अत्यंत परखडपणे आज इथल्या नागरिकांनी असेल, इथले माझे नगरसेवक शैलेशजी असतील, त्यांनी अत्यंत परखडपणे आणि सत्य पद्धतीने आज त्यांनी आपले मुद्दे मांडलेले आहे. एकंदरीत मतदार कसा हवा, मतदाराचे प्रश्न काय आहे, आणि निवडणुकीला उभे राहणारे जे उमेदवार आहे हेच जर पैशावाले असतील, नुसत्या पैशावाल्यांनीच जर निवडणूक लढवायची असेल तर आपल्या संविधानामध्ये सामान्य माणसाला, सामान्य माणसाच्या मतांना, सामान्य माणूस राजकारणात येण्यासाठी आपण म्हणत असतो की त्यांनी आलं पाहिजे, तर ह्या वाक्यांना काही किंमत राहत नाही. अशाच पद्धतीने आपले मतदार आपलं म्हणणं मांडताय, आणि येणाऱ्या जे काही आपले उमेदवार आहे, जे उभे राहिलेले आहे, त्यांनी खरंच ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की मतदारांमध्ये नेमका काय सूर आहे, त्यांचा रोष कुठल्या मुद्द्यांवर आहे, आणि त्या मुद्द्यांवरती त्यांनी योग्य विचार केला पाहिजे, जेणेकरून आपल्या भारताचं संविधान, आपलं राजकारण हे कुठेतरी प्रामाणिक पद्धतीने, सुज्ञ पद्धतीने हे पुढे चालत राहील आणि आपला विकास होत राहील. असंच वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रभागात जाऊन चौक चर्चा करणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर आपण पाहत राहा जागर जनस्थान. धन्यवाद.